नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. गुलाबजाम कोणाला नाही आवडतो, तोही उपवासाच्या दिवसात मिळाला तर स्वर्ग सुखच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यातील पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, त्यामध्ये एक चाळणी ठेवून घ्यायची आहे. त्यावरती सर्व रताळी ठेवून घ्यायची आहेत. झाकण ठेवून स्टीम होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. पाक करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे. एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. 2 कप साखर घालून घ्यायची आहे. पाण्यात साखर व्यवस्थित मिक्स करून किंवा विरघळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, त्यामध्ये केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत. चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, आपला पाक तयार होत आहे. पूर्ण तयार झालेला नाही. अजून 5 ते 7 मिनिटभर आपल्याला पाक शिजून घ्यायचा आहे. 7 मिनिटानंतर आपला पाक तयार झालेला आहे. रताळी थंड झाल्यावर किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायची आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, त्यामध्ये जर काही रताळ्याचे काप, गिटोळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. 1 कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिल्क पावडर रताळ्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मळून घ्यायची आहे. ज्वारीचं पीठ मळतो तसं आपल्याला गुलाबजामुनचं पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले रताळी त्यामध्ये फुटणार नाही किंवा तेलात विरघळणार नाही. अशा प्रकारे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. असं गोल गोल करून घ्यायचं आहे. लिंबाच्या आकारा एवढा गोळा काढून आपल्याला सर्व गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे सर्व गुलाबजाम आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये गुलाबजामुन घालून घ्यायचे आहेत. तेलामध्ये खूपशी गर्दी करायची नाही. गोल्डन रंग येईपर्यंत गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दुसरी बॅचही तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, पीठ चांगलं मळल्यामुळे आपले गुलाबजाम तेलामध्ये विरघळले नाहीत किंवा फुटले नाहीत. अशा प्रकारे आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. कुठेच आपला गुलाबजाम फुटला नाही किंवा चिरला नाही. आपला पाक तयार झालेला आहे आणि तो थंडही झालेला आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या पाकाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे. त्यामध्ये गुलाबजामुन घालून आपण घेतलेले आहेत. तुम्हाला मी एक गुलाबजामुन फोडून दाखवते. अगदी मऊसूत असा गुलाबजामुन आपला तयार आहे. तुम्ही बघू शकता, त्यामुळे आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला काढूनही दाखवते. कोणी म्हणणारच नाही हे उपवासाचे गुलाबजाम आहेत म्हणून. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर पल्लवी किचनला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. शेजारीच बेल आयकॉन तेही प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.